ज्योतिषशास्त्रानुसार अशा काही राशी आहेत ज्यांच्यावर लक्ष्मी देवी आणि कुबेर देवतांचे सदैव कायम कृपाशीर्वाद प्राप्त होतात असं म्हटलं जातं. काही राशींची लोक त्यांच्या गुणांमुळे देवी लक्ष्मीच्या विशेष आशीर्वादास पात्र बनतात. त्यामुळे त्यांना जीवनात आर्थिक संकटाचा सामना करावाच लागत नाही असं म्हटलं जातं. तुमची ही रास यात आहे का? चला जाणून घेऊया. असं म्हणतात की या 7 राशींवर कायम लक्ष्मी कुबेर कृपा राहते. पैशाची कधीच कमी पडत नाही. शुभ असेल तेच घडतं. त्यातली पहिली भाग्यवान रास आहे वृषभ रास. वृषभ राशीची लोक देवी लक्ष्मीचे सर्वात प्रिय मानले जातात. या राशीचा स्वामी शुक्र आहे, जो स्वतः संपत्ती आणि समृद्धीचा कारक आहे. ही लोक खूप मेहनती, व्यावहारिक असतात. ते कठोर परिश्रमाने सर्वत्र यश मिळवतात. व्यवसाय असो किंवा नोकरी, त्यांना नेहमीच फायदा होतो. देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने त्यांच्या आयुष्यात पैशाची कमतरता कधीच नसते. कुटुंबासह सुखसोयींनी भरलेले जीवन याच व्यक्ती जगत असतात. वृषभ राशीच्या लोकांवर कुबेर देवाचा आशीर्वाद कायम राहतो आणि समृद्धी, संपत्ती ही कायम त्यांना मिळत असते. त्यानंतर दुसरी भाग्यवान रास आहे कर्क रास. कर्क राशींचा स्वामी चंद्रदेव आहे. कर्क राशीच्या व्यक्ती मन मिळावू तर असतात. त्या लवकर लोकांमध्ये मिसळतात. कर्क राशीची लोक कठोर परिश्रम करण्यासही तयार असतात. लवकर पराभव स्वीकारत नाहीत. एखाद्या गोष्टीत यश मिळालं नाही तर ते त्या गोष्टीच्या मागेच लागतात आणि ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. कर्क राशीच्या लोकांवर कुबेर देवाचा आशीर्वाद सदैव राहतो असंही मानलं जातं. या व्यक्ती जीवनात चांगले स्थान प्राप्त करतात. आयुष्यात येणारी प्रत्येक लहान मोठी संधी सुद्धा या व्यक्ती सोडत नाहीत, ज्यामुळे त्यांना भरपूर ज्ञान मिळतं असंही म्हटलं जातं. त्यानंतरची भाग्यवान रास आहे सिंह रास. सिंह राशी 9 ग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य हा सिंह राशीचा स्वामी आहे. या राशीच्या लोकांमध्ये नेतृत्व, आत्मविश्वास आणि धैर्य असतं. सिंह राशीची लोक अतिशय आकर्षक व्यक्तिमत्वाची असतात. ते त्यांच्या निर्णयामध्ये दृढ असतात. देवी लक्ष्मीच्या आशीर्वादामुळे ते नेहमीच आर्थिक स्थैर्य, समाधान अनुभवतात. या व्यक्ती स्वतःहून यशाच्या शिखरावर पोहोचतात. लक्ष्मी कृपेमुळे या लोकांना कधीही पैशाची कमतरता भासत नाही. त्यानंतरची भाग्यवान रास आहे कन्या रास. कन्या राशीचा स्वामी बुध ग्रह आहे. कन्या राशीची लोक खूप व्यावहारिक, प्रामाणिक, निष्ठावान असतात. ते कठोर परिश्रमाला घाबरत नाहीत. ते त्यांच्या कारकिर्दीत लवकर मोठी उंची गाठतात. ते नेहमीच इतरांना मदत करण्यास तयार असतात. या स्वभावामुळे त्यांना देवी लक्ष्मीचे विशेष आशीर्वाद मिळतात. ते आर्थिक लाभ मिळवण्यातही यशस्वी होतात. त्यानंतरची भाग्यवान रास आहे तुळ रास. या राशीचा स्वामी शुक्र आहे. भौतिक सुखसोयींची कमतरता या व्यक्तींना कधीच नसते. साधे जीवन जगण्यापेक्षा विलासी जीवन जगणं हे लोक पसंत करतात. खूप मेहनत करतात. कठोर परिश्रम आणि समर्पणामुळे देवी लक्ष्मी नेहमीच त्यांच्यावर प्रसन्न असते. या राशीच्या लोकांमध्ये संघर्ष हाताळण्याची कलाही असते. त्यांना त्यातून कसे बाहेर पडायचे हे सुद्धा माहिती असते. कुबेराच्या कृपेनं या राशींच्या लोकांना पैशाशी संबंधित समस्यांना मोठ्या प्रमाणात तोंड द्यावं लागत नाही असंही सांगितलं जातं. त्यानंतरची भाग्यवान रास आहे वृश्चिक रास. या राशीचा स्वामी मंगळ आहे. मंगळ हा धैर्य आणि शौर्याचा कारक मानला जातो. या राशीच्या लोकांना देवी लक्ष्मीचे विशेष आशीर्वाद मिळतात. त्यांच्या कठोर परिश्रमाने ते प्रत्येक ध्येय साध्य करतात. ते त्यांच्या कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवतात. या राशीच्या लोकांमध्ये प्रतिनिधित्व करण्याची प्रवृत्ती असते. ते प्रत्येक काम मोठ्या कौशल्याने करतात. कुबेर देवाच्या कृपेमुळे या राशीच्या लोकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागत नाही असंही म्हटलं जात आहे. त्यानंतरची भाग्यवान रास आहे मीन रास. देवी लक्ष्मीला मीन राशीची लोक खूप प्रिय असतात. या राशीचा स्वामी गुरु ग्रह आहे. गुरु ज्ञान आणि समृद्धीचा कारक आहे. मीन राशीची लोक ही समर्पित आणि धार्मिक असतात. त्यांच्या कामावरील श्रद्धा आणि समर्पण नेहमीच देवी लक्ष्मीला प्रसन्न करते. काही वेळेस या लोकांना वडिलोपार्जित संपत्ती किंवा अनपेक्षित आर्थिक लाभही मिळतो. मीन राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती ही मजबूत असते. यांचं जीवन आनंद आणि शांततेनं भरलेलं असतं. भारतीय प्राचीन संस्कृती आणि परंपरा यामध्ये कुबेर देवाचं महत्त्व अनन्यसाधारण आहेच. कुबेर हा यक्षांचा अधिपती समजला जातो. माता लक्ष्मीप्रमाणेच कुबेराचे महत्त्व आहे. देवांचा खजिनदार, उत्तर दिशेचा अधिपती म्हणजे कुबेरदेव. धनाची देवता म्हणूनही कुबेरदेवाचं पूजन केलं जातं. कुबेराची पूजा केली तर धनसंपत्ती प्राप्त होते असं म्हणतात. लक्ष्मी कुबेर पूजन करण्याची परंपरा ही आपल्याकडे आहेच. देवी लक्ष्मी संपत्तीची प्रमुख देवता असून कुबेर हा देवतांच्या संपत्तीचा रक्षक मानला जातो.
तर देवी लक्ष्मी हे सौंदर्य, प्रेमाचे आणि वैभवाचे प्रतीक आहे. लक्ष्मी ही संपत्तीची अधिष्ठात्री देवता आहे. लक्ष्मी मनाच्या इच्छा पूर्ण करते. वैकुंठातील या लक्ष्मीस महालक्ष्मी अशी ही संज्ञा होती. या महालक्ष्मीनं योगद्वारा नाना रूपे धारण केली. शिवाय शुक्रवार हा देवी लक्ष्मीची पूजा करण्यासाठी विशेषतः शुभ मानला जातो. या दिवशी अनेक जण देवी लक्ष्मीची पूजा करतात, उपवास करतात, घरात धन आणि समृद्धीची प्रार्थना करतात असंही मानलं जातं. जी लोक मनापासून देवी लक्ष्मीची पूजा करतात त्यांच्यावर धनाचा वर्षाव होतो. त्यांना कधीही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत नाही असंही म्हटलं जातं. मग बघितलं ना, या 7 राशींवर कायम लक्ष्मी कुबेर कृपा राहते. यात तुमच्याही राशीचा समावेश आहे का? कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही सुद्धा लक्ष्मी कुबेराची पूजा करता का? हेही शेअर करायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.